अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्ती शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग. तर बघा मंडळी, 13 जुलै वार सोमवार या दिवशी आहे सोमवती अमावस्या. तर ही अमावस्या सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होते. त्याचबरोबर 14 जुलै या दिवशी वार आहे मंगळवार. तर ह्या दिवशी दुपारी 3:13 ही अमावस्या आहे. तर ही अमावस्या मंगळवारी आल्यामुळे हिला दर्श अमावस्या असे म्हणतात. तर बघा, सोमवारी आलेल्या अमावस्या असल्यामुळे हिला सोमवती अमावस्या म्हणतात. आणि ही अमावस्या जी आहे ती आली आहे दोन्हीमध्ये. म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमावस्याचं जे काही उपाय आहेत, नियम आहेत, अटी आहेत, काळजी आहे, तर ती कधी करावे, कसे करावे. तर बघा, तुम्हाला जी आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार जी उदयतिथी सूर्य पाहतो त्याला त्या दिवशीच मान्यता असते. म्हणजेच सोमवती अमावस्ये दिवशी, म्हणजे सोमवारी आलेल्या अमावस्ये दिवशी तुम्ही हे उपाय जर केले नाही केले तरीही चालण्यासारखे आहे, पण मंगळवारी उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. तर आता बघा, भरपूर जणांचं आयुष्यात कसं असतं, धक्काधक्कीचं जीवन आहे. प्रत्येक घरातील महिला आणि पुरुष दोघेही कामात व्यस्त असतात. मग एक दिवस जर राहिलं असेल, म्हणजे आदल्या दिवशी सोमवारी जर राहिलं असेल तर मंगळवारी नक्की करू शकता. दोन्हीत अमावस्या असल्यामुळे तुम्ही दोन्ही दिवसांमध्ये कधीही तुम्ही उपाय करू शकता. उपाय काय करायचे आहेत ते मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत, काळजी काय घ्यायची आहे. बघा, आपल्या पृथ्वी तलावर काय असतं, ज्या दिवशी म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक ह्या शक्ती आहेतच. ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांचा ज्या भूत प्रेत आत्मा ह्याच गोष्टींवर पण नक्कीच विश्वास असतोच. पण ज्यांना विश्वास नसतो त्यांचं सोडून द्यायचं आहे. ज्यांचा विश्वास असतो त्यांनी काय काळजी घ्यायची आहे. बघा, काहींना असे प्रभाव भरपूर असतात. म्हणजे बघा, घरातील महिला किंवा पुरुष घरामध्ये आपल्याला नकारात्मक शक्ती कधी आढळते, कशी आढळते, कशी ओळखायची. तर बघा, ज्या घरावर जर समजा भूत प्रेत पिशाच्य बाधा आहे किंवा वाईट नजर दोष वगैरे असेल, शत्रुपीडा असेल, तर ही सुद्धा वाईटच शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे. आजकाल इतकं कलियुग हे आहे, बेकार आहे की एखादी व्यक्ती ना काळी जादूसुद्धा करते ह्या अमावस्या दिवशी. तर आपल्यावरती, आपल्या घरावरती त्या कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पडू नये म्हणून काय करायचं आहे, कोणते नियम पाळायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणाच्याही घरून कोणतेही अन्नग्रहण करायचे नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला कोणाकडूनही आणि आपल्या घरातूनही ह्या 5 ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात द्यायच्या नाही आहेत. जसं की दही, लिंबू, मिरची. त्याचबरोबर आपल्या घरातील जे धान्य असतं, रुपयाचं नाणं, 10-20 रुपये सुट्टे आहेत का, देतेस का, असं म्हणत असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचं नाही आहे. घरातील पीठ वगैरे असतं तर अजिबात ह्या गोष्टी ह्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी अजिबात द्यायचं नाही. यावरती तंत्रक्रिया केली जाऊ शकते. तर ही विशेष काळजी महिलांनी अवश्य घ्यायची आहे. बघा, जर ह्या क्रिया जर तुमच्यावर केल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी केली नाही पण ह्या गोष्टी तुम्ही घरातून द्यायच्याच नाही आहेत मुळात ह्या दिवशी, तर केल्या तर आपल्याला खूप ह्याचं परिणाम भोगावे लागतात. म्हणून आधीच आपण हे राहायचं, तत्पर राहायचं. आपल्या घरात त्या वस्तू नाहीतच आहेत असं समजून सांगायचं. त्यामुळे ही विशेष काळजी घ्यायची आहे.